म्हैसाळमध्ये प्रचार अंतिम टप्प्यात असताना धक्का, भाजपा उमेदवाराच्या पतीचं निधन, म्हैसाळ पंचायत समिती गणात शोककळा. म्हैसाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला असताना म्हैसाळ येथील भाजपा उमेदवार कविता गणेश निकम यांचे पती गणेश अशोक निकम वय वर्ष 46 यांचे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालेलं आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. गावातील कृष्णा नदीकाठी असलेल्या अमरधाम स्मशानभूमीत भावपूर्ण वातावरणात त्यांनी अखेरचा निरोप देण्यात आला. श्री निकम हे गेल्या 25 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. मिरज सांगली कुपवाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे व्यवस्थापक म्हणून देखील ते कार्यरत होते. असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी औद्योगिक क्षेत्रात प्रभावी काम केलं आहे. मिरज MIDCमधील औद्योगिक विकास होणे यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. भाजप पक्षात करत असलेल्या पक्षकार्याची दखल घेत त्यांना पक्षाने मिरज पंचायत समिती म्हैसाळ गणासाठी अधिकृत उमेदवारी दिली. त्यांनी जोमाने प्रचाराचे नियोजन केले होते. प्रचार अंतिम टप्प्यात आलेला होता. त्यातच रविवार दिनांक 1 रोजी हृदयविकाराचा धक्का आला. त्यानंतर उपचारासाठी मिरज येथील युनिक हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. उपचारादरम्यान आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कृष्णा नदी काठावरील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मिरजेचे आमदार सुरेश खाडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक शिंदे म्हैसाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या घटनेनं म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून तसेच निवडणुकीचा प्रचारही बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात येते आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, म्हैसाळ.